आज बनवूया कानोले. कोणी सांजोरा म्हणतात, कोणी कानोले. हे अर्धा किलो गहू घेतले, ते धुवून घेऊ पाण्यानं. पाणी टाकून चांगलं धुवून घेऊ स्वच्छ 2 पाण्यानं आणि एका चाळणीत काढून पाणी नितळून घेऊ. कढई मांडू आणि भाजून घेऊ फुल गॅसवरती. 10-15 मिनिटात चांगली भाजून होतात ते फुगुस्तर. हे भाजून झाले, एका परातीत काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यानं काढून घेऊ. थोडीशी थंडी झाली की चांगलं थोडं जाड जाड, जास्त बारीक बी नाही जास्त जाड बी नाही, पायपीठ. हे गुळ घेतला, चांगला गुळ घ्यायचा गावरान. हे पाय खिसून घेतला आणि त्याच्यात काढून घेतला पलेटीमध्ये. खोबरं घेतलं 1 वाटी, ते पण खिसून घेऊ. भाजून घेऊ बारीक गॅसवरती थोडासा आंबळ. हे भाजून झालं आपलं. आणि साखर घेतली 1 वाटी, अर्धी वाटी. तूप घेतलं 1 वाटी छोटी. ते मिक्स करू पीठ चांगलं. साखर ते पण मिक्स करून घेऊ टाकून. गुळ टाकून घेऊ, चांगलं मिक्स करून घेऊ. गुळाचे कानोले बनवून पहा एक वेळेस, चांगलं लागतात खाण्यासाठी. हे पहा, दूध टाकू आणि मिक्स करू. रवा चांगला एका पातेल्यात भरून ठेवून देऊ 2-3 दिवस. सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज. हे पाय पातेल्यामध्ये भरून ठेवून देऊ. 2 दिवस भरून झालं की तिसऱ्या दिवशी कानोले भरण्यासाठी तयार. हे मैदा घेतला आणि तेल टाकलं, मीठ, खाता सोडा तुम्हाला वाटलं तर तूप टाका. मी तेल टाकले. दुधाच्या याच्यात भिजून घेऊ. त्याच्या पाऱ्या करून कानोले बनवून घेऊ. कसे वाटतात तर कमेंट करा, करून पहा. पाकीट छान बनवले, तुम्ही पण बनवा. खाण्यासाठी तयार. आकाजीसाठी हेच कानोले बनवतो आम्ही. नाहीतर दिवाळीच्या वेळेस साखरेचे बनवतो, आता गुळाचे बनवत असतो. हे पहा किती छान बनवले, सब करू खाण्यासाठी. हे पाय सांजोरी बी बनवली, छान लागते.